कचऱ्याच्या गाडीच्या डबल ना कचरा आमच्या फ्लॅटच्या किचन मध्ये झाला होता आणि त्याची साफसफाई करण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त ठरवला. लगेच आम्ही ज्याचे त्याचे काम वाटून घेतली आणि माझ्या वाटेवर एवढे मोठे भांडे घासणार ते पाहून माझी रिएक्शन डायरेक्ट अशी आली ती तुम्हीच पाहून घ्या. आता मी ते भांडे घासतो का एखादं कारण देऊन काम चुकवतो ते तुम्ही समोर बघून घ्या. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. सर्दीमुळे माझा गळा खराब झालेला आहे, त्यासाठी एवढ्या वेळेस आवाजात कॉम्प्रोमाइज करून 200-400 वर्षापासून आम्ही आमच्या फ्लॅटची साफसफाई केली नव्हती. ही गोष्ट लक्षात आल्या आपला रोहित कंबर कसून काम करायला भिडला. ते पोरग बिचार त्याचं काम करू लागला आणि हा करण त्या सोबत गप्पा मारू लागला. पुढे चालून 10-15 वर्षानंतर आपल्या दुर्गेशला जारच्या झाकण्याची कंपनी टाकायची म्हणून ते आतापासून दररोजचं एक झाकण कोणाचं गायब करून स्टोअर करू लागला. किचन पेक्षा जास्त पसारा आमच्या बेडरूम मध्ये पांगलेला दिसला. तर चला म्हणलं पहिले बेडरूमचं काम तमाम करून टाकू. कपडे घेऊ माझे कपडे एवढे झालेले की माझ्याच लक्षात राहत नाही मला केवढे कपडे येतात. माझं बेडरूमचं काम झालं, लगेच पोरांना एवढे मोठे भांडे काढून दिले मला घासायला. आणि एवढे मोठे भांडे घासायचे म्हणल्यावर मला चंद्र, तारे, ग्रह, उपग्रह सगळे एकदाच दिसून गेले. गाणे ऐकून भांडे घासताना थोडीशी एनर्जी भेटावं म्हणून स्पीकर कनेक्ट करून घेतला मोबाईलला. बरं, तुम्हाला काय वाटतं एवढ्या सगळ्या भांड्याचा डोंगर माझ्याकडून घासणं होईल का नाही होणार? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तुमच्यासाठीच ओपन ठेवलेलं आहे ते कमेंट सेक्शन. आणि हा, माझे एवढे भांडे घासणं असतो आयडीला फॉलो करणं विसरू नका बरं का. घ्या लवकर फॉलो करून. आता पुढे काय झालं, कसं झालं, किती झालं आणि आमची किती मजा आली ती तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. नंतरच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे बरं का, तर पाहणं विसरू नका. चला भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये.